नमस्कार. आता आपण पाहणार आहात कर्णाचे मागील जीवन. मागील जन्मात कर्ण कोण होता, तसेच कर्णाचा मृत्यू कोणत्या अस्त्राने झाला याची माहिती आपण आज इथे घेणार आहोत. कर्णाचे मागील जीवन आणि त्याच्या कष्टाचे कारण. कर्णाचा वध कोणत्या अस्त्राने झाला, कर्ण मागील जन्मात कोण होता. महाभारतात कर्ण आणि अर्जुनाचे युद्ध, कर्णाला का भोगावे लागले कष्ट. भारतीय पौराणिक कथांचे अनुयायी नेहमी विचार करतात की कर्णासारखा एक चांगला माणूस असूनही आयुष्यात इतके दुःख का सहन करावे लागले. भारतीय पौराणिक कथेतील प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण असते हे आपण जाणतोच. यावेळीही कर्णाच्या दुःखाची एक उत्कट कहाणी आहे. दंभोदवाचे वरदान. महाभारताच्या खूप आधी एक दंभोदव नावाचा असुर राहत होता. त्याला सामर्थ्यवान बनायचे होते, म्हणून त्याने सूर्यदेवाची प्रार्थना केली. त्याच्या भक्तीप्रमाणे प्रसन्न होऊन देव त्याच्या समोर प्रकट झाले आणि त्याला वरदान दिले. दंभोदवाने देवाला अमर करण्याची विनंती केली. सूर्याने त्याला अमर करणे अशक्य असल्याचे सांगितले. मग त्याने 1000 कवच मागितले. एवढेच नव्हे तर 1000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या व्यक्तीकडून ही चिलखत तोडली जाऊ शकणार नाही असेही दंभोदवाने सांगितले होते. आणि तसेच जो कोणी चिलखत तोडेल त्याला त्वरित मरण येईल असे वरदान दंभोदवाने मागितले होते. कर्ण सूर्याचा पुत्र, तो आपल्या शक्तीचा चांगल्यासाठी वापर करणार नाही हे माहीत असूनही सूर्याने त्याला वरदान दिले आणि तो बेपरवाह होतो. वरदान मिळताच दंभोदव लोकांचा नाश करू लागला. लोक त्याला घाबरले आणि त्याला सहस्त्र कवच म्हणू लागले. भगवान विष्णू दंभोदवाला मारण्यास सहमत आहेत. दरम्यान राजा दक्ष, सतीचा पिता, याने आपल्या मुलीपैकी एक मुलीचा विवाह ब्रह्मदेवाचा मुलगा धर्माशी केला. मुलीला दंभोदव बद्दल माहिती होती आणि तिला त्याचा धोका संपवायचा होता, म्हणून तिने भगवान विष्णूकडे मदतीसाठी प्रार्थना केली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णू तिच्या समोर हजर झाले आणि सहस्त्र कवचाचा वध करण्यास तयार झाले. नर आणि नारायण मूर्तीच्या अवताराने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यांचे नाव नारायण आणि नर ठेवले. जुळे भाऊ थोर, शूर आणि महान योद्धे होते. त्यांनी सहस्त्र कवचाचा वध करण्याचे ठरवले. पहिला नर लढाईसाठी गेला आणि नारायण तपश्चर्येसाठी गेला. 1000 वर्षानंतर नराने पहिले कवच तोडले, परंतु त्याचा जीव गमावला. दुसरीकडे नारायणही आपली तपश्चर्या पूर्ण करून मृत्युंजय मंत्र प्राप्त केला. मृत्युंजय म्हणजेच मृतांना जिवंत करण्याचा मंत्र होता आणि त्याने आपल्या भावाला पुन्हा जिवंत केले. नर आणि नारायणाची लढाई सुरू होते. या क्षणी सहस्त्र कवचाच्या लक्षात आले की नारायण आणि नर हे 2 जीव एकच आत्म्याचे आहेत. अशा प्रकारे एका भावाने केलेली तपश्चर्या दुसऱ्या भावाला अधिक शक्ती देते. 1000 वर्षानंतर नराने तपश्चर्या करण्यासाठी वनात संन्यास घेतला आणि नारायणाने लढा सुरू केला. हा लढा असाच चालला. एका भावाने 1000 वर्ष तपश्चर्या केली तर दुसऱ्याने सहस्त्र कवचाशी युद्ध केले. ज्या क्षणी त्याचे चिलखत तुटले त्या क्षणी लढणारा माणूस मेला आणि दुसऱ्याने त्याला जिवंत केले.
सहस्त्र कवचाने जुळ्या मुलांसाठी आपले 999 कवच गमावले, तेव्हा दंभोदवाने आश्रय घेतला. त्याने हार मानली आणि पळून गेला. त्याने सूर्याचा आश्रय घेण्याचे ठरवले. नारायण आणि नर दोघेही सूर्याकडे गेले आणि सहस्त्र कवच मागितले. सूर्याने सांगितले की दंभोदव हा त्याचा महान भक्त आहे आणि त्याने मोठ्या भक्तीने त्यांची पूजा केली आहे आणि तो त्याच्या मदतीसाठी आला आहे, म्हणून त्याला मदत करावी लागेल. हे ऐकून नराला राग आला आणि त्याने सूर्याला शाप दिला की तो मनुष्य म्हणून जन्म घेईल आणि त्याचे दुःख भोगेल. सूर्याने डोके टेकवले. त्याला माहित होते की त्याने राक्षसाला आश्रय देऊ नये, परंतु तो आपल्या भक्तासाठी किंमत मोजण्यास तयार होता. दंभोदवाचा कर्ण म्हणून पुनर्जन्म झाला. ही घटना त्रेतायुगाच्या शेवटी घडली. पुढील युगात म्हणजेच द्वापार युगात सूर्य आणि दंभोदव आणि दोघेही कर्ण म्हणून जन्मले. कर्ण त्याच्या कवच घेऊन जन्माला आला होता, जो सहस्त्र कवच सोडून गेला होता. कर्ण कवच आणि कुंडले घेऊन जन्मला. आता पाहूया श्रीकृष्ण आणि अर्जुनाकडून कर्णाचा अंत. सहस्त्र कवचाचा वध करण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी नारायण आणि नर यांचा कृष्ण आणि अर्जुन म्हणून पुनर्जन्म झाला. कर्णाकडे कवच असले तर अर्जुन मरण पावला असता. त्यामुळे महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वीच इंद्र त्याच्या वेशात त्याच्याकडे गेला आणि त्याने कवच मागून घेतले. कर्ण त्याच्या मागील जन्मात एक राक्षस होता, म्हणून त्याने मागील जन्मात केलेल्या सर्व पापांची परतफेड करण्यासाठी त्यांचे जीवन खूप कठीण होते. पण कर्णामध्येही सूर्य होता, त्यामुळे तो नायकही होता. तो महाभारतातील सर्वात शक्तिशाली, शूर आणि दुःखद योद्धा होता. कर्ण. त्यानंतर कर्णाच्या रथाचे चाक अडकले आणि त्यानंतर सर्व शांत झाले. तो दैवी अस्त्रांचा मंत्र विसरला आणि अर्जुनाने त्याला मारले जेव्हा तो सर्वात असुरक्षित होता. कर्णाला अर्जुनाने अंजलिका या शस्त्राने मारले. जेव्हा कर्णाच्या रथाचे चाक चिखलात अडकले तेव्हा कर्णाने अर्जुनाला आपल्या रथाचे चाक पृथ्वीवरून आणण्यास सक्षम होईपर्यंत प्रतीक्षा करण्यासाठी विनंती केली आणि अर्जुनाला सांगितले की हे धर्मयुद्धाच्या नियमानुसार आहे. पण कृष्णाने कर्णाला आणि अर्जुनालाही त्यांच्या वाईट कृत्याची आठवण करून दिली, जसे की दुर्योधनाला भीमाला विष देण्याचा सल्ला देणे, पांडवांना मारणाबाबत जाळण्याची योजना, अन्यायकारक भाषांचा खेळ, द्रौपदीची विटंबना करणे आणि मासिक पाळीच्या वेळी तिचा अपमान करणे, पांडवांना त्याचे राज्य शेवटी परत न करणे, वनवास, चक्रव्यूहातील 7 योद्ध्यांनी एकत्रितपणे हल्ला करून तरुण एकाकी अभिमन्यूला ठार मारले. त्यावेळी कृष्णाने अर्जुनाला कर्णाला मारण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कर्णाने अर्जुनाविरुद्ध ब्रह्मास्त्र वापरले, जे अर्जुनाने वापरलेल्या ब्रह्मास्त्राने कुचकामी केले. अर्जुनाने एक ज्वलनशील शस्त्र वापरले, जे कर्णाच्या वरुणास्त्राने अर्जुनाच्या ब्यावास्त्राने सेटल केले. कर्णाने मग बाजरीसारखा एक अतिशय शक्तिशाली जळणारा बाण अर्जुनाच्या छातीवर मारला. या हल्ल्यात अर्जुनाचे भान हरपले आणि अर्जुन शुद्धीवर आल्यानंतर त्याने जळणारा बाण
आणि कर्णाच्या रथाचा तुटलेला ध्वज वापरला. मग अर्जुनाने इंद्राची बाजरी आणि यमराजांच्या दंडासारखे शक्तिशाली अंजलिक हे अत्यंत वेगवान शस्त्र वापरले आणि कर्णाचा गळा कापला. त्यामुळे कर्ण मारला गेला. अशा प्रकारे कर्णाचा मृत्यू झाला व तो अंजलिक या अस्त्राने झाला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचा बटन दाबून ऑल निवडा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.